बाळूमामा आमचा आत्मा असून धनगरी ढोल अस्मिता आहे. आम्ही कुणाच्या धर्माविरोधात नाही, पण हिंदूवर अत्याचार, देवदेवतांचा अपमान करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. 100 फुटी रोडवरील 2 कुटुंबातील वादानंतर बाळूमामा मंदिरात सोमवारी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, गुरुमाऊली कृष्णात ढोणे, शिवाजी डोंगरे, पृथ्वीराज पवार उपस्थित होते. पडळकर म्हणाले की पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांना गोळ्या घातल्या. काहींनी पाकिस्तानची बाजू घेतली, पण देशवासियांचा भारतीय सैन्य दल नरेंद्र मोदींवर विश्वास होता. सैन्य दलाने 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. देशातील काही जण पाकिस्तानची बाजू घेत आहेत. देशातही हिंदूंवर अन्याय केला जातोय. सांगलीतील घटनेत भगिनींचा पोलिसांनी फेरजबाब घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी केली. आठवड्यापूर्वी 100 फुटी रस्त्यावर चॉकलेटवरून 2 कुटुंबात वाद झाला होता. या वादावर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. त्यामुळे परिसरात 2 दिवसांपासून तणावाची स्थिती होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला. उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, शहरचे निरीक्षक संजय मोरे, ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह दंगल नियंत्रण पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.